सरळ आहे ना. हो, काल क्रोकोडाईल पॉइंटला जाऊन आलो आणि त्याच्यानंतर काही बोलता नाही आलं मला व्हिडिओ केलाच नाही मी काही. तर मला हे सांगायचं होतं की क्रोकोडाईल पॉइंटबद्दल थोडी माहिती द्यायची होती. जितकं मला माहिती आहे तितकं सांगते. जिथे आम्ही गेलो होतो त्यांचे एक म्हणजे चिकनचं दुकान आहे त्यांचं. तर ते चिकनचं जे काही वेस्ट असायचं ते त्या नदीमध्ये टाकत होते आणि त्या नदीमध्ये ते टाकल्यामुळे मला वाटतं एक मगर आली. मग नंतर अजून टाकत गेल्यामुळे ते वाढत गेल्या मगरींची संख्या. आणि काल आम्ही जे बघितलं ना ते खूप कमी होत्या मगरी. जवळपास मला वाटतं 50-60 मगरी तरी त्या याच्यामध्ये 37 आहेत का? कोणी तिने सांगितलं का? 37 मगरी आहेत तिथे. आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पाऊस कसं कोकणामध्ये खूप जोरात असतो ना, तर त्यावेळेस ते मगरी मला वाटतं सगळ्या आजूबाजूच्या गावात जातात पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे. आणि बऱ्याच ठिकाणी असे किस्से झालेले आहेत की काही म्हणजे लोकांना कोणी म्हणजे मगरीने खाल्लंय वगैरे, असे खूप गोष्टी झालेल्या आहेत. आमच्या पण ओळखीमध्ये काही लोक आहेत ज्यांच्या बाबतीत हे असं झालंय. तर लोक त्यामुळे हल्ली ना कोकणातल्या नद्यांमध्ये वगैरे थोडं कपडे धुवायला वगैरे जायला थोडं अवॉइड करतात. तर असं आहे सगळं. आता ते त्यांनी पाळलंय ते चांगलं की वाईट माहीत नाही. पण आम्ही तिथे जिथे गेलो होतो त्यांनी 20-20 रुपये चार्ज केला आम्हाला. पण ज्यावेळेस आम्ही तिथं थांबून मगरी बघत होतो तेव्हा त्या ज्या होत्या मालकीनबाई तिथल्या, त्या आम्हाला म्हणाल्या की लवकर लवकर उरका वगैरे, असं तसं काम चालू आहे आमचं हे ते. मग जर तुम्हाला जमत नसेल लोकांना अटेंड करायला तर बंद करून टाका ना तुमचा बिझनेस. तुम्ही पैसे देऊन लोकांना ते दाखवताय ना. लोक काय तुमच्याकडे फ्रीमध्ये नाही येत आहेत ना हे सगळं बघण्यासाठी. पैसे घेताय लोकांकडनं. 20 रुपये का होईना, 20 रुपयाला पण व्हॅल्यू आहे ना. तर आम्ही आता रेडीला जायला निघालोय. ते इथे आहेत ना, हे बघा हे मिठागर आहे मध्येच. त्या साईडला हे आहे ना, हे ब्राऊन दिसतं. हे नंतर व्हिडिओ मी संपवते आधी. अजून महिना ऊन लागून हेच मीठ आहे का? हो हो, हे आपलं खडं मीठ नसतं का, ते मीठ आहे हे. तर रेडीच्या गणपतीला जायला निघालोय. मला माहितीच आहे की आम्ही गावी आलोय आमच्या, आणि आमचे फ्रेंड्स पण आहेत आमच्या बरोबर. सो आता आम्ही निघालोय रेडीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आणि तिथून पुढे आम्ही बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करणार आहे अजून. आणि यावेळेस मला असं वाटतं की आपण सिंधुदुर्ग एक्सप्लोर केलं पाहिजे. गोव्यात तर सगळेच जातात. सिंधुदुर्ग खूप बघण्यासारखं आहे, सुंदर आहे. गोवा वाईट आहे असं माझं म्हणणं नाही आहे, पण गोव्यात पण मंदिरं वगैरे खूप गोष्टी आहेत एक्सप्लोर करायला. त्या पुन्हा एकदा कधीतरी करू. पण आता सध्या सिंधुदुर्गातल्या काही गोष्टी एक्सप्लोर करायचं ठरवलंय. सगळ्यात पहिलं रेडीचं गणपती बाप्पाचं मंदिर. चला तर मग माझ्यासोबत कोण कोण आहे ते दाखवते. मंडळी आहे आमच्यासोबत. हे वेदू आहे इकडे, प्रिया आहे, बाबू आहे कर. चला हा बरोबर महत्व आहे ना. हा चला. 4 तोंडे नाही 2 हाती. 2 हाती. चतुर्भुज नाहीये. हा द्विभुज आहे गणपती. तर चला आता जाऊया. इथून राईट घ्यायचं. राईटच आहे. मॅपवर पण तेच दाखवते ना. आणि किल्ला पण आहे ग. किल्ला तेरेखोल आहे ना, जवळच आहे इथून. जायचं का? पण एवढं काय नाहीये बघण्यासारखं प्रिया. पडीक झालाय आता तो. हो का? OMG काय म्हणतो आमचं गणपती बाप्पा. रेडी मधलं सत्यपुरुष मंदिर आहे हे. कशाचं मंदिर असेल माहित नाही. रेडी मधून कोणी बघत असेल तर कमेंट करा. स्ट्रेटच जायचंय आपल्याला. हा हिस्ट्री आता ते काय माहिती, आपण गुगल करूया. हे गावातलं मंदिर आहे माऊलीचं. रेडी गावातलं मंदिर. टेक द नेक्स्ट राईट. राईट घ्यायचं. माऊली मंदिर करायचं ना. हा मंदिर करायचं येताना करूया. हे मायनिंग. अरे बापरे, इकडे पण बिबट्या आहे का काय? तिचे सोड. बिबटे सगळीकडेच आलेत. लाज नाही काय बिबटूला. In 600 meters, turn left onto Reddy Ganapati Mandir Road. रस्ते कधी होणार आहेत रेडीचे? कसं होणार? मायनिंगचे हे आहेत रस्ते. डंपर नाही होत. आहेत की अजून डंपर चालू? आहेत की चालू. मायनिंग पूर्ण बंद नाही झालंय. हे अशा कंटिन्यू ट्रक चालू असतात. ते पाणी मारून ठेवतात धूळ उडते म्हणून वाटतं. पण गाड्या घाण होतात ना, त्याचं काय? घर कसली बांधतात. हे बघा, हे कोणाच तरी घर आहे इकडे. मस्त बांधले.
कधी कधी असं वाटतं शहरातलं सगळं टाकून इकडे यायचं गावाकडे, पण इकडे रोजगार नाही आहे. सिंधुदुर्गातल्या नेते मंडळांनी जरा लक्ष द्यायला पाहिजे. रोजगार निर्मिती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणतात लोक की शेती 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 करा, शेती करा. असं नाही होत ना, प्रत्येकाकडे जमिनीत असतात असं नाही आहे शेती करायला. माऊली मंदिर दिसतंय. थांब बाबा. स्वामी समर्थ मठ पण आहे. रेडीच्या गणपती मंदिरात चाललोय. लाईन असणार का? नसते लाईन वगैरे काही नसते. आणि लाईन असली तर असली, देवाजवळ कधी लाईन लावूनच जायचं. जा तोपर्यंत शूज काढून ठेव पटकन एका साईडला. घालायचे मग एक साईडला काढून ठेव. काय नाही वेळ लागत. चल पटकन काढ. म्हणून पहिलं पुढे यायचं आणि शूज काढून ठेवायचे. सानू, बिट्टू, ए बिट्टू, बिट्टू. हळू बोलायचं. मंदिरात आहे ना, ओरडायचं नाही असं. मंदिराचा परिसर आहे हा. हे मंदिर आहे. लोक शूज घालते. आम्ही समुद्र किनाऱ्यावर जाणार आहे. खाली समुद्र किनारा आहे. जाऊयात समुद्र किनाऱ्यावर. रेडीचा समुद्र किनारा गणपती मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे. ह्या पायऱ्या अशा उतरून जावं लागतंय खाली. वाव, रेड रेड आलेत सगळे. लाल सिग्नल सगळे. क्रिसमस सगळे रेड रेड. सगळे रेड 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 फॅमिली. रेड फ्लॅग. रेड फ्लॅग. Stay away from us. थोडीशी मला पण जागा दे. अरे मी पडले तिकडून. काय होतं मग?
रेडी का समुद्र किनारा. चला दगडावर जाऊ. परत एकदा रेड फॅमिली. ऑल रेड फ्लॅग्स इन वन ग्रुप. काय काय किती भारी वाटतं सगळं. जायचं ना आपल्याला फोटो काढायचे ना आपल्याला. प्लास्टिक बघ किती आहे इकडे. टू मच ऑफ प्लास्टिक ऑन द समुद्र किनारा. थोडं पुढे जातोय फोटोज वगैरे काढायला. खूप सुंदर असं वातावरण आहे इकडे. यामुळे मी म्हणत होते की सिंधुदुर्ग खूप सुंदर आहे. आमच्या घरापासून अर्ध्या तासावर आहे हे लोकेशन. वाव, पाण्याचा आवाज मस्त. मला खूप आवडतात बीचेस ॲक्च्युली. शांतता मिळते मला खूप बीचेसवर आल्यावरती. पीसफुल लाईफ. कोकणात जन्म झाला आहे माझा नशिबाने. ते कसले कसले दगड. तिकडेच. तर असा काहीसा हा स्पॉट आहे. आता इथून पुढे आम्ही काय करणार आहे ते सगळं तुम्ही नक्की बघणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही कुठे जेवण केलं काय सगळंच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. फोटोज जे आहेत ते दुसऱ्या फोनमध्ये असल्यामुळे इथे शेअर नाही करता आले. मी नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेन. चला तर मग कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.